नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब दैफळे बँकर्स पॉईंटच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण एक नवीन खुशखबर ह्या वर्षाची सुरुवात असं आपण म्हणू शकतो, कारण आत्ताच 1 एप्रिल झाला आणि 1 एप्रिलला BPSचे रिझल्ट आले. त्याच्या अगोदर RRBचे रिझल्ट्स आले होते. ह्याच्यानंतर एक्सपेक्टेड व्हॅकन्सीज आपल्याकडे RBI असेल, IDBIच्या व्हॅकन्सी एक्सपेक्टेड होत्या. त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेची सुद्धा एक SOचं नोटिफिकेशन आज आलेलं आहे. तर आज आपण पहिले सुरुवातीला SOमध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन हायर लागेल किंवा स्पेशलिस्ट आपल्याकडे स्पेशलायझेशन काहीतरी पाहिजे, पण जो विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी पहिली खुशखबर असं म्हणता येईल आपल्याला की IDBI बँकेच्या व्हॅकन्सी नुकत्याच आलेल्या आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये त्या व्हॅकन्सीजबद्दल डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या, ह्या व्हॅकन्सी कॉन्ट्रॅक्ट बेस आहे, पण कॉन्ट्रॅक्ट IDBI 2010 पासून ज्या काही बऱ्याच एक्झिक्युटिव्हच्या व्हॅकन्सी जेव्हापासून IDBI भरते त्या व्हॅकन्सी ऑन कॉन्ट्रॅक्ट असतात पहिल्या 3 वर्षासाठी. सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे, त्यांनी त्यामध्ये मेन्शन केलेलं नसतं, पण आत्तापर्यंतचा जो एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सवरती मी तुम्हाला सांगतो की ह्या व्हॅकन्सीज पहिले सुरुवातीला ऑन कॉन्ट्रॅक्ट असतात. एक्झिक्युटिव्हसाठी पहिले 3 वर्ष त्यांनी ऑन कॉन्ट्रॅक्ट घेतात. ॲज इट इज एखादा IBPSमधून एखादा क्लर्क जॉईन होतो तेवढाच पगार ते इन हँड तुम्हाला ह्या 3 वर्षामध्ये देत असतात, जवळपास तेवढाच पगार विथ ऑल फॅसिलिटीज. जसं EPS NPS असेल तर ह्या फॅसिलिटीजसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये भेटत असतात. आणि 3 वर्ष झाल्यानंतर आता हा कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड असतो, तो फक्त तुमच्या सर्व्हिसमध्ये काउंट होत नाही, पण 3 वर्षानंतर तुमचा एक नॉमिनल एक्झाम आणि इंटरव्ह्यू घेतला जातो. तिथं नॉमिनल असते जे की तुम्ही काम करता त्याच्यावरती, आणि त्याच बेसवरती तुम्हाला त्यांनी ॲज अन असिस्टंट मॅनेजर म्हणजे आपण जे प्रोबेशनरी ऑफिसर म्हणतो म्हणून कंटिन्यू केलं जातं. आतापर्यंत हा ट्रेंड आलेला आहे. म्हणून सुरुवातीलाच मी सांगतो की जे काही विद्यार्थी असतील ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म नक्कीच भरावा, कारण आता कॉम्पिटिशनमध्ये असलेले बरेच प्लेयर हे ज्या मुलांचं 1 मार्काने राहिलं असेल, कोणी इंटरव्ह्यूमध्ये फेल झाला असेल, तर अशा मुलांनी असं सिलेक्शन नक्की होऊ शकतं. कारण ज्या मुलांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे, जसं की IBPS POमध्ये RRB PO, RRB क्लर्क, IBPS क्लर्क, त्यानंतर SBI क्लर्क असेल, RBI असिस्टंट किंवा कुठलेही अदर ESIC MTS असेल, तर हे विद्यार्थी ह्या कॉम्पिटिशनमधून ऑलरेडी बाहेर असणार आहे. म्हणून तुमच्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी असेल. आपण त्या नोटिफिकेशनबद्दल डिटेल माहिती घेऊ. बघा, बँक आहे IDBI. आता IDBI बँक प्रायव्हेट झालेली आहे, दुसरा महत्त्वाचा मुद्दा. पण IDBI बँक ही IBAला फॉलो करते, इथे युनियनसुद्धा असते. त्यानंतर सॅलरी स्ट्रक्चर हे ॲज पर IBAच्या नॉर्म्सनुसार, इंडियन बँक असोसिएशनच्या नॉर्मनुसार जो स्केल असतो तो स्केलच तुम्हाला इथं दिला जाणार आहे. 3 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही रेग्युलर तुम्हाला केलं तर रेग्युलर केल्यानंतर तुम्हाला जो स्केल दिला जाणार आहे तो IBPS POचा जो स्केल असतो तोच स्केल तुम्हाला ह्या ठिकाणी दिला जाणार आहे. आता बघा इथं ॲडव्हर्टाइजमेंट बघा, 2023-24ची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, पण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की याच्यामध्ये ह्या व्हॅकन्सीज काय होणार आहे, तर तुम्हाला इथं रेग्युलर केलं जाऊ शकतं याच्यामध्ये. त्यानंतर बघा डेट, सगळी माहिती आपण याच्यामध्ये बघणार आहोत. द लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन ही 7 जून आहे. 7 जूनपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. त्यानंतर फॉर्म भरण्याच्या अगोदर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदर पूर्ण नोटिफिकेशन हे व्यवस्थित वाचून घ्या. एक सेकंद. थोडंसं याच्यामध्ये पेज कुठंतरी गेलं आहे, आपलं खाली गेलं आहे. ओके, ठीक आहे. बघा ह्या व्हॅकन्सीज ज्या आहे, टोटल व्हॅकन्सीज आपल्याला थोडं सुरुवातीला याच्यामध्ये आपल्याला जरा हँडल करायला अवघड जाते PDF. ओके, तर 7 तारीख लास्ट आहे. ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे, पण तुम्हाला मी सांगितलं की ह्या ज्या व्हॅकन्सीज असतात ह्या नंतर रेग्युलर केल्या जातात. ठीक आहे.
त्यानंतर बघा पूर्ण माहिती सांगतो तुम्हाला. ओहो 7 जून याची लास्ट डेट आहे. 7 जून नंतर ह्या वॅकन्सी ऑन कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यानंतर बघा वॅकन्सी कशा कशा आहेत. तर एस साठी 160 आहे, एस टीसाठी 67, ओबीसी साठी 255, EWS साठी 103 आणि अनरिझर्व आहेत 451. आता हे हॅश का असतात तर नंबर ऑफ वॅकन्सीज ह्या प्रोव्हिजनल असतात, त्या मॉडिफाय होऊ शकतात किंवा वाढू शकतात, कमी होऊ शकतात. ठीक आहे. टोटल 1036 वॅकन्सी याच्यामध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये तर लास्ट बघा कट ऑफ इलिजिबिलिटी क्रायटेरिया क्वालिफिकेशन 1 मे पर्यंत तुमचं क्वालिफिकेशन कंप्लीट पाहिजे. 1 मे पर्यंत तुमचं वय भरलं पाहिजे. हे सगळं जे आहे त्याची तारीख 1 मे आहे कॅल्क्युलेशनची. कशा कशाची तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन बघा 24 मेला म्हणजे आजपासूनच स्टार्ट होऊन जाईल ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि 7 जून त्याची लास्ट तारीख आहे. टेंटेटिव्ह एक्झाम डेट आता सगळ्यांना माहिती आहे. टेंटेटिव्ह एक्झाम म्हणजे हीच डेट फिक्स असते. 99.99% हीच डेट असते. जुलै 2ला याची एक्झाम होणार आहे संडेला. आणि एक लक्षात ठेवा एकच डेट आहे म्हणजे इथं फक्त सिंगल एक्झाम आहे, तुम्हाला डबल एक्झाम द्यायचं काम नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर कधी कधी एखाद्या वेळेस जर डेट चेंज झाली तर आपल्याला ती त्या मॉडिफिकेशनमध्ये म्हणजे करिअरमध्ये बँकेच्या वेबसाईटवर बघायला भेटेल असं त्यांचं म्हणणं आहे. ते आपण नंतर बघू, त्याचं काही गरज नाही आपल्याला बघायची. ठीक आहे. आता बघा क्रायटेरिया काय काय याच्यामध्ये तर क्रायटेरिया मिनिमम 20 वर्ष वय पाहिजे ॲज ऑन 1 मेला, मॅक्झिमम 25 वर्ष. इवन त्यांनी इथं तुम्हाला डेटसुद्धा दिलेली. द कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बोर्न नॉट अर्लियर दॅन 2 May 1998 अँड नॉट लेटर दॅन 1 May 2030. बोथ डेट इन्क्लुझिव्ह म्हणजे ह्या दोन्ही डेट कन्सिडर करून ह्या तारखांच्या आतच मुलगा जन्मलेला पाहिजे तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर अ ग्रॅज्युएट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी पासिंग ओनली डिप्लोमा passing only a diploma course will not be considered qualifying eligibility criteria. The university institute should be recognized approved government bodies wise AICTC युनिव्हर्सिटी म्हटलं. आता बघा याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला की तुमचं क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएशन पाहिजे, डिप्लोमा चालणार नाही. ग्रॅज्युएशन आहे कुठलंही चालतं तुमचं, काही अडचण याच्यामध्ये येणार नाही. आता बघा इथं आपल्याला दिलेलं रिम्युनरेशन म्हणजे काय तर त्यांनी किती सॅलरी आपल्याला याच्यामध्ये देणार आहे. बघा तर इथं आपल्याला दिलेलं आहे सगळं स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन फॉर एक्झिक्युटिव्ह कॉन्ट्रॅक्ट. आता कन्सोलिडेटेड रिम्युनरेशन दिलेलं आहे 29,000 पर मंथ फर्स्ट इयरला आहे. 3 वर्षाचा हा कॉन्ट्रॅक्ट आहे, 1-2 वर्षाचा नाही आहे, 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि 10-5 हजार पगार नाही, तुम्हाला क्लेरिकल एवढा पगार आहे. म्हणजे 29,000 पहिल्या वर्षी, 31,000 सेकंड इयरला आणि 34,000 पगार आहे थर्ड इयरला. 3 वर्षाची सर्व्हिस झाल्यावर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की यांनी एक्झाम घेतात आणि ॲज अन असिस्टंट मॅनेजर म्हणून तुम्हाला बँकेमध्ये कंटिन्यू केलं जातं. In addition, the above bank would also contributing NPS account, executive norms applicable from time to time. म्हणजे तुमचं NPS अकाउंट पण तिथं ओपन होणार आहे, म्हणजे तुमचं हे पण कटणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. बघा आता इथं मी सांगायच्या ऐवजी जाऊ द्या, इथंच तुम्हाला दिलेलं आहे बघा. द अपॉइंटमेंट एक्झिक्युटिव्ह विल बी प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस. द कॉन्ट्रॅक्ट वुड बी इनिशियली फॉर द पिरियड 1 year, मे बी रिन्यू एक्सटेन्शन year to year basis on the further period 2 years. Subject to satisfactory performance, completion of assigned mandatory e-certification availability vacancies, the relevant point of time and any other criteria. म्हणजे तुमचं दरवर्षी तुम्हाला थोडेसे एक्झाम वगैरे ई-लर्निंग्स मॉड्यूल वगैरे वगैरे असतात ते तुम्हाला कंप्लीट करायचे असतात. ते कंप्लीट केल्यानंतर तुमचा दरवर्षी हे इयर टू इयर रिन्युएशन होणार आहे. ते जाऊ द्या, ते रिन्युएशन तर होणारच आहे, फिक्स आतापर्यंत झालेलं आहे. 99.99% मुलांचं कंटिन्युएशनमध्येच हे होत राहतं. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला जे स्टार्टिंगला सांगितलं ते बघा इथं बोर्डमध्ये बँकेने सुद्धा दिलेलं आहे. ऑन सक्सेसफुल कंप्लिशन ऑफ अ पिरियड ऑफ 3 years ऑफ कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिस सच अपॉइंटमेंट शॅल become eligible for appointment as an assistant manager grade A in the bank through the selection process that would be conducted by the bank. म्हणजे 3 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला असिस्टंट मॅनेजरसाठी बँक घेणार आहे. पण काय तिथं काय म्हटलेलं आहे त्यांनी सिलेक्शन प्रोसेस दॅट वुड बी कंडक्टेड बाय
3 वर्षात तुम्ही जे काही शिकणार आहेत, बँकेमध्ये जे काही शिकता, जसं IBPS मार्फत एखादा मुलगा लागला क्लर्क म्हणून, तर 3 वर्ष तो क्लर्कचं काम करतो आणि मग काय होतं 3 वर्षानंतर तो इलिजिबल होतो फॉर असिस्टंट मॅनेजर. मग तो इंटरनल एक परीक्षा असते, इंटरनल परीक्षा दिली की तो पास झाला की नॉमिनल पास झाला की त्याचा इंटरव्ह्यू स्केल 1ला तर होत पण नाही, काही बँकांमध्ये स्केल 1ला इंटरव्ह्यूसुद्धा घेतला जातो पण होत नाही शक्यतो. मग तुम्ही परीक्षा पास झाले की डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होतं स्केल 1 अदर बँकांमध्ये. नॅशनलाइजचं सांगतो मी, IBPS मार्फत IDBIमध्ये सुद्धा मुलं जातात तर त्या एक्झाम थ्रू. तसं इथं तुम्ही 3 वर्ष झाल्यानंतर तुमची एक नॉमिनल एक्झाम होईल. नॉमिनल म्हणजे तुम्ही जे 3 वर्षात शिकले बँकेमध्ये, काय काय केलं, काय काय असतं बँकेमध्ये, चेक क्लिअरिंग असेल, तुमचं ECS असेल, FCNA फॉरेन क्रेडिटचे डिपार्टमेंटचे काही रूल्स असतील, क्रेडिटच्या काही टर्म असेल, त्यानंतर लॉकर संबंधित काही माहिती असेल, कॅशियरचे काही इन्स्ट्रक्शन असेल, फिनॅकल संबंधित काही माहिती असेल, हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात आणि नंतर तुम्ही ॲज अन असिस्टंट मॅनेजर म्हणून बँकेच्या 3 वर्षानंतर तुम्ही बँकेमध्ये जॉईन होता. म्हणजे सगळ्यात IDBI बँक ही सगळ्यात जास्त पे करणारी बँक सुरुवातीला होती, आतासुद्धा आहे, पण आता फक्त प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे थोडंसं कामाचा लोड म्हणा, छोट्या मोठ्या गोष्टी वाढलेल्या आहे. पण कुछ नाही तो कुछ सही ह्या म्हणीप्रमाणे आपल्याला काहीतरी पाहिजे आणि त्यासाठी ही बँक कोऑपरेटिव्ह असेल, अदर प्रायव्हेट बँक असेल, याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे अजूनसुद्धा, कारण गव्हर्नमेंटचे स्टेक अजूनसुद्धा याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे. तर तुम्ही हे फॉर्म नक्की भरा, कारण असिस्टंट मॅनेजर होण्याचा सिंगल एक्झामवरती विदाऊट इंटरव्ह्यू तुम्हाला खूप चांगला चान्स याच्यामध्ये आहे. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे, फॉर द कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड अपॉइंटमेंट पोस्टेड एनी ब्रँच. आता कुठेही तुम्हाला दिलं जाईल, ठीक आहे. इथं पुन्हा दिलेलं आहे बघा, NPS अकाउंट होईल तुमचं, कॅन पोस्टेड एनी ब्रँच, हे जाऊ द्या, तिथं दर ठिकाणी असते. त्यानंतर द अपॉइंटमेंट बिंग प्युअरली कॉन्ट्रॅक्च्युअल नेचर, अपॉइंटेड शॅल बी ड्रॉ एनी अलाउन्सेस. DA तुम्हाला फक्त याच्यामध्ये भेटणार नाही, पण पगार भरपूर आहे ना, क्लर्कला असंही कुठं HRA भेटत नाही, DA फक्त भेटत असतो. द कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड सर्व्हिस वुड नॉट बी काउंटेड. आता हे नंतर तुम्ही ज्यावेळेस जॉईन होताल त्यावेळेस तुम्हाला सिनियरिटीसाठी फक्त 3 वर्ष काउंट केले जाणार नाही. मग असिस्टंट मॅनेजर एकदा तुम्ही झाले की तिथून पुढे तुमची सर्व्हिस मात्र काउंट होईल, ठीक आहे. आता सिलेक्शन प्रोसेस सगळ्यात इम्पॉर्टंट काय, तर सिलेक्शन प्रोसेस. नेमकी सिलेक्शन प्रोसेस कशी आहे आपण ते बघू. आता इथं काय सिंगल एक्झाम आहे तुमची. द अबोव टेस्ट एक्सेप्ट द टेस्ट इंग्लिश लँग्वेज विल अवेलेबल बायलँग्वेजली, म्हणजे इंग्लिश आणि हिंदीमध्ये ही टेस्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. म्हणजे तुम्ही हिंदीत पण देऊ शकता इंग्लिश, पण आपलं इंग्लिश सगळ्यांचं चांगलं असतं त्यामुळं आपण इंग्लिशच म्हणजे त्यावेळेस तुम्ही चॉईस करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता ऑनलाईन टेस्ट आहे आणि त्यानंतर डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, म्हणजे तुम्हाला इथं इंटरव्ह्यूसुद्धा नाही. म्हणून सगळ्यात चांगली ही तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे. ज्या मुलांचं सिलेक्शन थोडक्यात राहिलेलं आहे त्यांनी कशाच्या बेसवर, फक्त लॉजिकल रिजनिंग, डेटा ॲनालिसिस 60 मार्क्स 60 क्वेश्चन आहे, इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 40 मार्क्स आहे, क्वांटिटी ॲप्टिट्यूड 40 क्वेश्चन 40, म्हणजे रिजनिंगला जास्त भर दिलेला आहे. त्यानंतर जनरल इकॉनॉमी अँड बँकिंग अवेअरनेस 60 क्वेश्चन 60 मार्क्स इथं आहे. 60 40 100 140 200 क्वेश्चन आणि 200 मार्क्स या ठिकाणी आहे आणि ह्याच एक्झामवरती तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होतं. म्हणून सगळ्यांनी हे फॉर्म भरायला विसरू नका, ठीक आहे. आणि तुम्हाला इथं एकदा टेस्ट दिली तर डायरेक्ट तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि मेडिकल टेस्ट. तर ते प्रत्येक बँक जे घेत असते क्लेरिकलसाठी तीच इथं प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे, एक्स्ट्रा याच्यामध्ये काहीही नाही. ओके, हाच पार्ट सगळ्यात इम्पॉर्टंट होता. त्यानंतर जे वय मी सांगितलं त्या तारखेच्या आत असायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये OBC कॅन्डिडेट असेल बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे. जर समजा कॅन्डिडेट ओके, आता याच्यामध्ये निगेटिव्ह आन्सर आहे. पेनल्टी फॉर इच रॉंग आन्सर बी बिंग गिवन कॅन्डिडेट 1/4 म्हणजे 0.25 जे ॲज युजल असते अगोदर तीच आहे. त्यानंतर हे जाऊ द्या, हे काही गरज नाही आपल्याला. त्यानंतर बघा नॅशनॅलिटी सगळ्यांना माहिती इंडियन पाहिजे, हे एक महत्त्वाचं आहे. मी जे तारखा सांगितलेल्या आहेत त्या तारखा ओपन कॅटेगरीवाल्या मुलांसाठी होत्या आधीच्या, म्हणजे ह्या तारखेपासून ह्या तारखेमध्ये जन्मलेलं मूल पाहिजे, पण ते कोणत्या कॅटेगरीच्या मुलांसाठी ओपन. जर कॅटेगरी OBC असेल तर 3 वर्षाचं तुम्हाला तिथं कन्सेशन भेटणार आहे. शेड्यूल कास्ट असेल तर 5 वर्षाचं भेटेल. SC ST साठी, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी. त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी ॲज अंडर द राईट ऑफ द पर्सन विथ डिसॅबिलिटीज ॲक्ट असेल तर 10 वर्षाचं असेल आणि एक्स सर्व्हिसमॅन असेल तर त्यांच्यासाठी 5 वर्ष क्रायटेरिया आहे. एक्स्ट्रा म्हणजे 5 वर्षाने अजून वयस्कर असेल तरी त्यांनी ते फॉर्म भरू शकतात. म्हणजे OBC SC ST वाल्यांसाठी जो रेग्युलर क्रायटेरिया असतो गव्हर्नमेंटचा तो इथं आहे.
त्यानंतर नेक्स्ट आपण बघू एज्युकेशन क्वालिफिकेशन. तुम्हाला मी सांगितलेलं ऑलरेडी डिग्री पाहिजे आणि ती डिग्री तुमची कधीपर्यंतची पाहिजे तर आपल्याला इथे दिलेलं आहे बघा. तुम्हाला दिसण्यासाठी थोडंसं झूम करतो मी, थोडा वेळ जाईल पण व्यवस्थित तुमची सगळी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती भेटून जाईल. ठीक आहे. काय दिलेलं आहे आपल्याला ग्रॅज्युएट रिकॉग्नाइज पासिंग ओनली डिप्लोमा. हे तर नाहीच आहे, डिप्लोमा चालणार नाही, फक्त डिग्री पाहिजे. द कॅन्डिडेट मस्ट पोसेस व्हॅलिड मार्कशीट year semester wise provisional degree certificate issued by university showing that she is a graduate as on 1st May 2023 or before registration. म्हणजे 1 मे 2023च्या आत तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. जर अजून पुढे रिझल्ट येणार असेल तर ते मुलं हा फॉर्म भरू शकत नाही. क्लिअरली लक्षात ठेवा. 1 मे 2023च्या आत तुमचं, त्याच्या आधी कधीही ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी चालेल. ओके. त्यानंतर याच्यामध्ये बाकी आपल्याला काही इन्फॉर्मेशन गरज नाही, तुम्ही वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरू शकता. ठीक आहे. वेबसाईट आपल्याला इथं दिलेली आहे, डेट ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. idbi.in टाकलं तुम्ही तर तुम्हाला भेटून जाईल, किंवा IDBI करिअर टाकलं तर तिथे एक्झिक्युटिव्ह IDBI करिअर एक्झिक्युटिव्ह व्हॅकन्सी जरी सर्च केलं तुम्ही तर तुम्हाला डायरेक्टली हे माहिती पूर्णच्या पूर्ण भेटून जाईल. त्यानंतर इथं दिलं idbibank.in वरती जायचं. वेबसाईट इथं दिलेली आहे आपल्याला. परत एकदा याला थोडंसं झूम करतो, दिसत नसेल तर. बाकी याच्यामध्ये हे हँड रिटन डिक्लेरेशन असतं आपलं. त्यानंतर थंब आपल्याला लेफ्ट थंब अपलोड करावा लागतो, ते सगळ्यांना माहिती आहे, हे काही मी सांगणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर ही वेबसाईट आहे बघा idbibank.in. त्यानंतर करिअर करंट ओपनिंगमध्ये जा, रिक्रुटमेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह ऑन कॉन्ट्रॅक्ट 23-24 वरती क्लिक करा आणि अप्लाय ऑनलाईन करा. तुम्हाला तिथं रजिस्ट्रेशन आणि न्यू रजिस्ट्रेशन करायला स्टार्ट करा. ठीक आहे. त्यानंतर हे आपलं मला वाटतं लास्ट पेज, याच्यामध्ये नाही भरपूर आहे अजून. मग आता याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे अजून, पेमेंट फीस. बऱ्याच मुलांना हा एक प्रॉब्लेम असतो, फीस किती आहे. एक सेकंड. बघा SC ST साठी PWD कॅन्डिडेटसाठी 200 रुपये फीस आहे आणि ऑल अदर कॅन्डिडेटसाठी 1000 रुपये इथं फीस तुम्हाला दिलेली आहे. तर ही फी तुम्हाला 24 मे ते 7 जूनच्या आत भरायची आहे आणि हे फॉर्म त्याच तारखेपर्यंत चालू राहणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. परत एकदा मी तुम्हाला सांगत राहतो, फॉर्म भरत चला. ठीक आहे. त्यानंतर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट, एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे तुमचं पाहिजे. एक्सपिरियन्सची गरज याच्यामध्ये नाही आहे. डायरेक्टली जर तुम्ही डिग्री होल्डर असाल प्लेन तर तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म भरू शकता. ओके. त्यानंतर हे काही बाकी पुढचं आपल्या कामाचं नाही. तर एवढी माहिती मला वाटतं विद्यार्थ्यांसाठी सफिशियंट आहे. बाकीचं आपल्याला हे सगळ्या नॉर्म्स आणि त्याची काही गरज नाही. अजून तुम्हाला काही क्वेरी असेल तर आपला जो नंबर आहे खाली स्क्रोल होतो आहे त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता. अदर तुमच्या काही क्वालिफिकेशन संदर्भात ती माहिती मी तुम्हाला नक्कीच देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. धन्यवाद. पुन्हा एकदा मी विद्यार्थ्यांना सांगेल, सगळे विद्यार्थी जे आपण टॅलेंटेड म्हणू किंवा ज्यांनी बरीच मेहनत घेतली होती, तुम्हीही घेतली असेल, पण तुमचं काही कारणास्तव, जसं की आमच्याकडे एक विद्यार्थिनी होती, बरेच विद्यार्थी हे POच्या मेन्सच्या कट ऑफपेक्षा 1-2 मार्क शिल्लक असेल तरी पण जॉईन झाले. कालच एक विद्यार्थी सांगत होता त्याचे 2-3 फ्रेंड 1-2 मार्क शिल्लक असताना पण जॉईन झाले. मे बी त्यांना इंटरव्ह्यू चांगला गेला असेल. आपल्याकडे सुद्धा 3 मार्क जास्त असताना एक मुलगी पास झाली, पण एका मुलीला 7 मार्क जास्त होते तरी तिचं सिलेक्शन झालं नाही. मग अशा केसमध्ये सिलेक्शन का नाही झालं, तर एखाद्या वेळेस इंटरव्ह्यू थोडासा खराब गेला असेल, आपलं नशीब त्या केसमध्ये थोडंसं खराब झालं असेल तिथं. पण तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही सगळ्यांनी हा फॉर्म भरा, कारण बरेच मुलं आता हा फॉर्म भरणार नाही, कारण त्यांना दुसऱ्या बँकांमध्ये नोकरी लागलेली आहे, ती रेग्युलर असते. त्यानंतर त्यांनासुद्धा सेम 3 वर्षानंतर ते PO होणारच आहे, तर ते मुलं इकडं ट्राय करणार नाही. तर आपल्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे की हा फॉर्म भरून तुम्ही इथं सिलेक्ट होऊ शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आमच्याकडे सुद्धा RRBचे POचे इंटरव्ह्यू दिले, पण नंतर सिलेक्शन झालं नाही. मग इंटरव्ह्यूपर्यंत तुम्ही जाणारे विद्यार्थी आहेत म्हणजे नक्कीच तुमचं सिलेक्शन यामध्ये होऊ शकतं. तर हा फॉर्म सगळ्यांनी नक्की भरा. धन्यवाद.